नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. पोलीस भरती, दारूबंदी भरती, झडपी भरती, आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती. आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संच यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की वारंवार परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रश्मी शुक्ला हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कर्पूरी ठाकूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केलेला आहे? जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर या ठिकाणी पोलाद निर्मितीचा कारखाना केव्हा सुरू केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1907 हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशात दरवर्षी 25 जानेवारी रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? देशात दरवर्षी 25 जानेवारी रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे राष्ट्रीय मतदान दिन. 25 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदान दिन साजरा करण्यात येतो हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे? आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सांगली या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आबुवा आवास योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे? आबुवा आवास योजना कोणत्या राज्यात राबविण्यात येणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे झारखंड या राज्यामध्ये आबुवा हा आवास योजना राबविण्यात येणार आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? भारतीय बहिष्कृत शिक्षण प्रसारण मंडळ या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 23 जानेवारी हा दिवस भारतात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? 23 जानेवारी हा दिवस भारतात कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पराक्रम दिन हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 2021 मध्ये कोणत्या संघटनेने अफगाणिस्तानच्या सत्तेवर ताबा मिळवलेला आहे? 2021 मध्ये कोणत्या संघटनेने अफगाणिस्तानच्या सत्तेवर ताबा मिळवलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे तालिबान या देशाने हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कर्पूरी ठाकूर हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त एकूण किती व्यक्ती ठरले आहे? कर्पूरी ठाकूर हे भारतरत्न पुरस्कार प्राप्त एकूण कितवे व्यक्ती ठरलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 49वे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशातील लोकांचे राहणीमान डॅशवरून ठरते. देशातील लोकांचे राहणीमान डॅशवरून ठरत असते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे दरडोई उत्पन्न यांच्यावर लोकांचे राहणीमान ठरत असते हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अयोध्येतील राम मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या रामाची मूर्ती कोणत्या फुलावर विराजमान आहे? अयोध्येतील राम मंदिरात स्थापन करण्यात आलेली रामाची मूर्ती कोणत्या फुलावर विराजमान आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कमळ फुलावर हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मर्दा सापडते? राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मर्दा आढळते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे जांभी मर्दा आढळते हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या नवीन योजनेची घोषणा केली आहे? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या नवीन योजनेची घोषणा केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे PM सूर्योदय योजना या योजनेची घोषणा केलेली आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट,
महाराष्ट्रात डॅश येथे हातीरोग संशोधन केंद्र आहे. महाराष्ट्रात डॅश येथे हातीरोग संशोधन केंद्र आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वर्धा या ठिकाणी हातीरोग संशोधन केंद्र आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेले कर्पूरी ठाकूर हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेले कर्पूरी ठाकूर हे कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बिहार राज्याचे मुख्यमंत्री होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हरण बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? हरण बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हरण बंदर आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ICCच्या 2023 वर्षातील सर्वोत्तम महिला T20 क्रिकेटच्या संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झालेली आहे? ICCच्या 2023 वर्षातील सर्वोत्तम महिला T20 क्रिकेटच्या संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चामरी आट्टापट्टू. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भोपाळ वायू दुर्घटनेत कोणत्या वायू बाहेर पडलेला आहे? भोपाळ वायू दुर्घटनेत कोणता वायू बाहेर पडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मिथिल आयसोसायनाइड. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अयोध्यात उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कोणाच्या हस्ते करण्यात आलेली आहे? अयोध्यात उभारण्यात आलेल्या राम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कोणाच्या हस्ते करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? भारतामध्ये सीमांची सुरक्षा कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे BSF यांच्याकडे सीमांची सुरक्षा आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यात पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? महाराष्ट्रात राज्यात पहिले राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पुणे या ठिकाणी होणार आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कोम ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणता ब्रँड हा 2024 मधील भारतातील अव्वल ब्रँड ठरलेला आहे? कोणता ब्रँड हा 2024 मधील भारतातील अव्वल ब्रँड ठरलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जिओ. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? SRPFची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुरंदर या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सूर्यग्रहणाच्या वेळी कोणाची सावली कशावर पडते? सूर्यग्रहणाच्या वेळी कोणाची सावली कशावर पडते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चंद्राची पृथ्वीवर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय शेअर बाजारात जगात कितव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे? भारतीय शेअर बाजार जगात कितव्या क्रमांकावर पोहोचलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे चौथ्या क्रमांकावर पोहोचलेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आळस हा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे मित्रांनो. आळस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे उत्साह. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दिवा या शब्दाचे लिंग ओळखा. दिवा या शब्दाचे लिंग ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुल्लिंग. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रवी शास्त्री यांना भारतीय नियामक मंडळाकडून जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केलेले आहे? दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत कोणी सुरू केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 4
म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशात कोणता दिवस हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो? देशात कोणता दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 24 जानेवारी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, देशात नैसर्गिक रेशीम उत्पादनात डॅश डॅश राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे? देशात नैसर्गिक रेशीम उत्पादनात डॅश डॅश या राज्याचा वाटा सर्वात जास्त आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कर्नाटक राज्याचा रेशीम उत्पादनात सर्वाधिक वाटा आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चेपॅक स्टेडियम कुठे आहे? चेपॅक स्टेडियम कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे चेन्नई या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे मित्रांनो? अजन्म या शब्दाचा अर्थ काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जिवंत असेपर्यंत. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 35 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.